गेल्या काही दिवसांपासून अमेरिका, इस्रायल आणि इराणचं जे युद्ध सुरू आहे त्याचा फटका आता थेट एलपीजी म्हणजे घरगुती गॅस पुरवठ्याला बसलेला पाहायला मिळतोय आणि त्याचा झळा तुमच्या माझ्या किचन पर्यंत येऊन पोहोचल्यात. कारण एलपीजी गॅसचा तुटवडा आता हळूहळू सगळीकडे जाणवू लागलाय. कमर्शियल जे गॅसेस आहेत हॉटेलचे ते देखील बंद करण्यात आलेले आहेत. पण आता एलपीजी गॅससाठी आज सलग चौथा दिवस आहे आणि पुण्यातल्या सिंहगड रस्त्यावर असणारी एजन्सी किंवा शहरातल्या ज्या काही बाकीच्या गॅस एजन्सी आहेत ज्या एलपीजी गॅस पुरवठा करतात त्या सगळ्या एजन्सीच्या बाहेर अशीच रांग लागलेली दिसते आहे. जवळपास 1 ते 1.25 किलोमीटरची रांग जी आहे ती या वितरकांच्या एजन्सीच्या बाहेर आहे. खरं तर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी काल लोकांना आव्हान केलं होतं की कुठलीही गर्दी किंवा पॅनिक सिच्युएशन नाही, आपल्याकडे पुरेसा गॅस पुरवठा होतोय. पण तरी देखील लोक काळजीपोटी या सगळ्या वितरकांच्या एजन्सीच्या बाहेर अशाच प्रकारे गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. कुणी सकाळी 6ला आलंय, कुणी सकाळी 5ला आले, म्हणजे 2-2, 3-3 तास ही सगळी लोक रांग लावून उभी आहेत. आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. कधीपासून थांबलात काकू? 2-2.5 तास झालेले. बर, तुम्ही ऑनलाईन बुकिंग केलेलं? ऑनलाईन बुकिंग केलेलं. कधी केलं होतं? काल केलं होतं. बर, काय ते म्हटले इथं एजन्सी मध्ये येऊनच घेऊन जा, लाईन लावून. बर, घरी पोहोच नाही करत, घरी पोहोच नाही करत, इथं येऊनच घेऊन जा. बर, ही सगळी लोक पण तुमच्या सोबत थांबली आहेत? किती वेळ झालं? 2-2.5 तासच झालेले. 2.5 तास सकाळी 8 वाजेपासून 8:30-9 तास लोक आलेलीच. बर, दादा कधी थांबलाय रे लाईन मध्ये येऊन? अंदाजे 2 तास झाले, 2 तास होऊन गेले. बर, आणि बुकिंग कधी केलं तू? 3 दिवसाआधी. 3 दिवसाआधी? आधी ना सिलेंडर घर पोहोचायचे, आता येत नाहीयेत का? बुकिंग केलं होतं, घरी तर टाकी आली नाही आणि धायरीत राहिलाय मी. आणि मग लोकेशन ऑटोमॅटिक त्यांनी इकडच्या ऑफिसला चेंज केलेलं आहे. मग 3 दिवस मी सिलेंडर साठी असंच फिरतोय. पण बुकिंग होतंय का तू केलेलं? हो, बुकिंग झालेलं आहे. जिल्हाधिकारी सांगतायत की पुरवठा आहे, तुटवडा आहे की पुरवठा आहे? काय जाणवतंय तुम्हाला आता लाईन मध्ये? सगळी लोक तुटवडा आहे. तुटवडा आहे. दादा कधीपासून थांबलाय रे? 2-2.5 तास झाले. बर, बुकिंग कधी केलं होतं अजून? परवा दिवशी. बर, घरी मिळतच नाहीये का? नाही मिळत आहे. गॅस पहिला बुक होत नव्हता, नंतर परवा दिवशी बुक झाला गॅस. बर, कधीपासून बुक करत होता तू? 3-4 दिवस झालं ट्राय करत होतो, परवा दिवशी झालं बुक. बर, झालं. तू कधीपासून थांबलाय दादा? 8:30 वाजल्यापासून. बर, कधी बुक केलं होतं? आणि बाबांनी केला होता 7 काय दिवसापूर्वी. वितरक काय सांगतायत तुम्हाला? आता मिळेल म्हणतायत, साठा आहे म्हणतायत, काय सांगतायत? तर 60 तर दिसतं, आता माहित नाही मिळेल का नाही त्याच्यावरती. बर, आणि काय करतो तू? जॉब करतो? काय करतो? तुझं प्रोफेशन काय? मी CS असिस्टंट आहे. म्हणजे युद्धाचा फटका जाणवू लागला असं तुला वाटतंय? हो, थोडंफार. बर, ताई कधीपासून थांबलाय? 8:30. 8:30. कधी बुक केलं होतं? आणि बुक ना काल परवा केलं होतं. दरवेळेस याच वितरकाकडून घेता गॅस? हो, घरी येत होता ना आधी? पहिलं आता घरी येत येत होता, नाही? येत नाही आता घरी? आता नाही येते. बर, खरं तर जी सिच्युएशन आहे ना ती आपण लक्षात घेतली पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांनी काल आव्हान केलं होतं की आपल्याकडे पुरवठा आहे, तुटवडा नाही, आणि 2 दिवसात म्हणजे अगदी पुढच्या काही 1 ते 2 दिवसात आपण वितरण घरी जी होम डिलिव्हरी मिळत होती ती चालू करू. पण लोकांना मात्र ते पटत नाहीये आणि भीती जी आहे ती नागरिकांच्या मनात हीच बसली आहे की तुटवडा या एलपीजी म्हणजे घरगुती गॅस पुरवठा जो आहे त्याचा तुटवडा जाणवू लागेल म्हणून ही लोक सगळी गर्दी जी आहे त्या एजन्सीच्या बाहेर करतायत. सकाळी 6ला आलंय, कुणी सकाळी 8ला आलंय, कुणी सकाळी 5 वाजल्यापासून या रांगेत थांबते. 2-2, 3-3 दिवस झालं बुकिंग करून, पण पुरवठा होतोय का? तर 100% या ठिकाणी आपण पाहतोय की ज्यांची बुकिंग झाली आहे त्यांना चेक करून जे आहे ते सिलेंडर पुरवलं जातंय. पण नेमकी रांग का होते? आता इथे बरं, काय एवढी रांग का होतीये काय कळत नाहीये. कस्टमरच्या मनामध्ये भीती बसलीये. त्यांना वाटतं सिलेंडर मिळणारच नाही. गव्हर्नमेंट सांगतं पण ऐकत नाही. आम्ही पण सांगतो रोज भाऊ इकडे येऊ नका, आम्ही होम डिलिव्हरी द्यायला तयार आहे तुम्हाला. आमच्याकडे 30-35 मुलं आहेत सगळे डिलिव्हरी देण्यासाठी. गाड्या भरपूर आहेत. जास्त तुमची होम डिलिव्हरीची तयारी आहे तयारी. आता जरी म्हणले ना आम्हाला सगळ्याला होम डिलिव्हरी द्या, तर आमच्याकडे पोरं रेडीच आहेत. सगळ्यांना होम डिलिव्हरी मिळणार. नागरिक ऐकत नाही. ऐकत नाही, त्यांना भीती बसली ना. त्यांना वाटतं नंतर आपल्याला नाही मिळालं काय करणार. किती वाजल्यापासून ही लाईन असते? तुम्ही रोज बघता? 6 वाजता लोक येतात, येऊ नका म्हटलं तरी येऊन थांबतात. मग ते आम्हाला नाही इलाज असतो इथं वाटावं लागतं. आणि त्यांना सोडून जाता येत नाही डिलिव्हरी. 4था दिवस आहे ना? हो, 4था दिवस. पण बुकिंग होते इझिली? काय ज्या लोकांचे 30 दिवसाचे पुढे हे कमी दिवस होत नाही, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम. बाकी सगळं सुरळीत हे ना वितरक आहेत हे पण सकाळी 6 वाजल्यापासून इथे आले असं त्यांचं म्हणणं आहे. ही गाडी आपल्याला दिसतेय यामध्ये सिलेंडर्स आहेत. त्यांचं म्हणणं आहे की लोक जे आहेत ते ऐकत नाहीत आणि लोक काही प्रमाणात पॅनिक झालेत. जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केलंय की कुणीही पॅनिक होऊ नका. पण ही रांग जो लागतीये त्याचा 4था दिवस आहे. लोकांना जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केल्यानंतर देखील लोक अशीच रांगेत थांबून एलपीजी घरगुती गॅस जे आहे त्यासाठी धावाधाव आणि नागरिकांची वणवण होताना पाहायला मिळते. अभिजित पोते, न्यूज 18 मराठी, पुणे.